अरे MS-17ची गाडी भेटली. तेव्हा बारकी मका केली या, तेव्हा तिकडे मोठी मका आहे, मध्ये गिनी गोल आहे, लिंबाची हे झाड आहे, बांध काळी माती, लय भारी वाटतंय राव. अरे भाई टायर पंचर आहे, टायर काय आहे तुम्हाला? आय म्हणते गणू लवकर ये रे बाळा. चला मला तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची, एकदम इंटरेस्टिंग. धुळे जिल्हा हद्द सुरू. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता सध्या मी कुठं आहे? आता सध्या भावांनो मी महाकालेश्वरची नगरी उज्जैनमध्ये आहे सध्या, जी की MP मध्ये येतं या. आणि इथं मी काल रात्री आलो होतो. आता काय करतो ना, आता इथून सायकल काढतो. काल रात्री मी कुठं थांबलेलो, काल रात्री थांबलो होतो तिथे. कुठे आहे अशी तेव्हा तिथं झोपलो होतो मी, तिथे एकटा झोपलो होतो मी. आणि आता काय करायचं आहे ना, आता समजा सामान येऊन आवरलं, आता फक्त तिथं मला निघायचं आहे. मेन गोष्ट म्हणजे सायकल एकदम फुल टूर रेडी झाली आहे. आता निघायचं, चला दर्शन घेऊ आणि मग नंतर ना महाराष्ट्राकडल्या साईडला निघू. आज दर्शन घेणं आपलं लय महत्त्वाचं आहे. चला सायकल आधी इथनं बाहेर काढतो, ह्या इथनं अशीच सायकल बाहेर काढतो. चला ओके, सकाळ सकाळची अशी आपली ही सकाळ आणि शुभ सकाळ सर्वांना. हर हर महादेव, आई अंबाई या नावानं चांग भलं. आणि सकाळ सकाळ आता निघालोय महाकालेश्वरच्या दर्शनाला. चला इकडे काय गरमीच नाही बरं का, सांगतो मला. राजस्थानमध्ये गरमी आहे हे पण कुठं बोलत नाही. राजस्थानमध्ये गरमीनं माझा फेस पाडला होता. राजस्थानमधनं आलो वडे कसं तरी इकडे सनाडमध्ये एकदम. इकडे काय टेन्शन नाही. आपल्या महाराष्ट्रात तर समजी म्हणते पाऊस लय चालू या. आता महाराष्ट्रात काय आपण संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोचतो कसं पण. बंडरे सेंधवामधनं आपण आतमध्ये जातो, सेंधवा आणि शिरपूर लवकरच पोचतो महाराष्ट्रामध्ये. लय माणसाचा फोन येतोय का, एक गणाची भाऊ कधी येणार नाही, धुळ्यात आला का कधी येणार नाही, नाशिकमध्ये या, नाशिकमध्ये या. लय जण म्हणते मला नाशिकमध्ये या, सायकल घेऊन नाशिकमध्ये जावं का नको मला काही समजू नाही. लय जण म्हणते नाशिकमध्ये या. चला बघू काय होतं ते. एकदम पहिल्यांदा मी आलतो दर्शनाला, त्यावेळेस म्हणजे मला दर्शन नव्हतं झालं. पहिल्यांदा आलतो मी एकदम पहिल्यांदा, जो आम्ही राईड सुरू केली त्यावेळेस माझ्या पहिल्यांदा उज्जैन सुरू माझं सगळ्यात पहिल्यांदा. पण ते माझं नव्हतं झालं माझ्याकडं, कसं झालं कारण की अनुभव नव्हता काही कुठल्या गोष्टींचा. आणि इथं थोडे माणसानं जर थोडं मला कालवा केला, थांबायची जागा दिली नाही, त्यामुळे माझी रात्रीला चिडचिड झाली. आणि इथनं मी निघून पुढे गेलो. मग आज झालं रोड आहे का, सायकल इथं लावली या. आणि तेव्हा मंदिरात तिकडे झेंडा दिसतोय मला, तेव्हा तिकडे वर झेंडा दिसतोय मंदिराचा. चला जाऊ घेऊ दर्शन. गेल्यापासून काय दर्शन झालं नाही, त्यापासून तर चांगलं दर्शन आहे माझा असा अंदाज आहे. इथं बघा, इथं समजा दिलेलं या 4 धाम 12 ज्योतिर्लिंग वगैरे दिलेलं होतं, तिथं तुम्हाला दिसतं या. तेव्हा तिकडे वर बद्रीनाथ, फक्त मला केदारनाथ दिसत नाही. फक्त केदारनाथचं शिवलिंग दिसत नाही मला कुठं. सम दिसतंय बाकीचं तेव्हा इथं त्र्यंबकेश्वर, नंतर महाकालेश्वर, नंतर तेव्हा तिकडं वैजनाथ, नंतर बरेच आहे ते असे आहेत. हे मंदिर आहे, भारत माताचं मंदिर आहे. आता आपल्याला तिकडं जायचं आहे. चला दर्शनाला पण आतमध्ये इतिहास होता की आतमध्ये काय चालू नव्हतं, तर त्यामुळे मी समजा सामान मी कधी नियमचं उल्लंघन करत नाही. त्यामुळे मी गेलो ना, मी समजा जेवढं माझं सामान होतं ना तेवढं बाहेर लॉकर रूमवर ठेवतं आणि नंतर नात गेलो. आता मोबाईल फ्लाईट मोडचा काढलेला आहे. नाचला मी निघालो सायकलीकडे. पण त्या इथं सुद्धा का नाही, तिथं मस्त मधलं सिमेंटी पाठी माझं तिथं आतमध्ये तुम्ही आला नाही, इथं इथलं सिमेंटी रस्ते लय जास्त भारी आहे. मी तर पितो इकडे पाय पोळणी म्हणून हे खाली टाकलं, ही ह्याला ओलं केलं या पोतड आहे. तुम्हाला सांगायला मी आता इथलं महाकालेश्वरमधलं एक थोडं रहस्य सांगतो, जे जास्त करून लोक कोण सांगत नाही. ते इथं कसं आहे ना, इथं महाकालच्या नगरीमध्ये कुठलाही पंतप्रधान असू द्या, कुठलाही नेता असू द्या पॉलिटिक्सचा, इथं रात्री ह्या नगरीमध्ये थांबू शकत नाही. कारण की जर ते थांबला तर ते दुसरे सरकार पाडणार. कारण की इथला राजा फक्त एकच आहे महाकाल. दुसरी गोष्ट इथं जी माझं लग्न असलं ना, तर इथनं अजिबात घोड्यावर वरात जात नाही, देवाला ते आवडत. वाऱ्याचा प्रभाव इतका जास्त आहे की मला वारं पूर्ण मागं ढकलतंय बघा, एकदम डेंजरमध्ये. आणि मांडीचं कातड निघून गेले सायकलच्या पायंडला हाणू 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 हाणू.
सकाळ सकाळ ओली 100 घातलेली, 100 पडली कुठं. आणि काय सांगायचं, जे कातडं निघले मांडीचं का नाही, भयंकर परिस्थिती झालेली आहे. रस्त्याचं काम चालू साईडनं, पण काय अडचण नाही. तरी पण रस्ता नीट आहे, आपल्याला अडवत नाही ती काय नाही कुठं. गाड्या बरोबर सुरळीत जाते त्या. आणि फक्त 180 किलोमीटर फक्त महाराष्ट्राची बाउंड्री राहिली, फक्त 180 किलोमीटर, जे की उद्या संध्याकाळपर्यंत आपण महाराष्ट्रात पोहोचणार नाही. लई जास्त खुश आहे मी आणि भारी वाटतंय लई. चला इंदोरच्या बाहेर साईडनं बायपास जातो. त्या बायपासला इंदोरच्या बाहेर निघालोय, इंदोरमध्ये पोचलूया, पण बायपासनं बाहेरनं निघालो आता सेंदवागड. लय जास्त असं डोकं दुखतंय माझं, माहित नाही कुठला डोकं तिच्यावर चालू आहे, पण लय डोकं दुखतं या. आंब तिकडे आहे पण वास इकडे येतो या. आय म्हणते गणू लवकर ये रे बाळा. येतोय लवकर, अजून किती लवकर जावं मला समजत नाही. अशी का करते कोणाच तो. आता हे रस्ता सरळ जातो, ह्या रस्त्याने जायचं आपलं. चला बघा टायर फुटले, गाडीचे टायर कोण केले तरी ते चलते तेव्हा दोघं बसून बघितलं भाई टायर बघितलं गाडी तेव्हा. अरे भाई टायर पंचर है, टायर गया है तुम्हारा, फिर भी बैठ कर जा रहे हो, फिर भी बैठ के जा रहे हो यार, फिर भी बैठ रहे हो. बापरे गाडी पडली, गाडी त्यानं खाड्यात घेतली एका साईडला, खड्यात साईडला गाड्या थांबवली, हाय अशी जागेला पडली, केस झाली. नवीन गाडी होती, मला वाटतं त्याला अनुभव नसेल गाडी चालवायचा, काच हे निकळली साईड गाडीची. हे 3 चाकीचं अवघड आहे, माझ्याकडं 3 चाकी ट्रॅक्टर एकदा पडला होता घरी. 10 किलोमीटर वाढलंय, 10 किलोमीटर येडा पडलाय, लई डोकं मस्त फिरलंय. रोड के साइड से भाई मैं चल रहा था अभी, और मेरे को जो है ना ये भाई अगर नाम बताओगा, कल्पेश सिनेमोटो के. और भाई जो है ना अभी मेरे को बोले चलो यार नारियल पानी पे थे. एक्चुअली में क्या हुआ ना भाई, बाइक लेके साइड में रुके थे. जब भी सुपर बाइक दिखती ना तो मेरा दिल नहीं रह जाता. मेरे को पहले तो S1 जैसे दिख रही थी, तो मुझे यार S1 तो नहीं, ये मॉडल कौन सा है. मैं अंदर का यार बाइक को बोला भाई ये मॉडल कौन सा है, मैंने बताया अप्रैल है. तो भाई चलो ठीक है, 2 सिलेंडर है. भाई बोल रहे हैं राइड लाओगे क्या, थोड़ा चलो देखते हैं. अभी क्या है ना, सुपर बाइक चला के मेरे को 1 साल हो गया, अपनी वाली तो घर में खड़ी है. अभी जाके मस्त निकलेंगे राइड पे, नारियल पानी पीते हैं, थोड़ा भाई से बातें करते हैं, फिर उसके एक राउंड मारते हैं बाइक को बिठा के पीछे. जब देखते हैं कैसा है गाड़ी का पावर क्या देखते हैं. इतकी पावर आहे का नाही गाडीमध्ये राव, काय भयंकर पावर आहे. मी एक लय खतरनाक बाईक रायडर आहे, लय पावर आहे गाडी. 2 सिलेंडर या एप्रिलिया. ही गाडी आहे ती जी आता मी स्पोर्टमध्ये चाललेली, त्याची फायरिंग बघा दाखवतो तुम्हाला मी. 2 सिलेंडर आहे, पण विषय कसं आहे ना, ह्या गाडीमध्ये एक्झॉस्ट लागत नाही, तर त्यामुळे या गाडीचा आवाज कमी येतो. पण ही गाडी खरंच खतरनाक आहे जास्त.
एप्रिल आहे. हिला कुठं लावला या ब्रॅम्बोचा नाही, दुसरी कंपनी कुठेतरी हवा इथनं समजा पंखा हवा मारायला लागला या. गाडी नाही मशीन आहे. माझ्या भावानं माझ्या थांबायचं नियोजन केलं तर मी थांबलो नाही तिथंच एका ठिकाणं. रात्रला मी इंदोरमध्ये तुम्ही म्हणता हे कपडे काय बांधकडे कपडे कसे आहेत नाही कपडे म्हणजे मला दिले होते तर मी ते घातलेले कपडे राजस्थानमध्ये म्हणून दिलेली. आज लाग मी इंदोरमध्ये एका सिटीमध्ये मला भेटला म्हणून मुंबईचा वडापाव एकदम फेमस आहे बाबा. विषय कसं आहे ना चव बी एकदम भारी लई जास्त भारी वाटलं. मी 2 वडापाव खाल्लं कारण का मला अजून जास्त जेवायला जायचं आहे त्यामुळं कपड्याविषयी कसला बोल नका. उद्यापासून चांगली दिसली कारण की माझ्यापासून मी धुवून टाकली कपडे त्यामुळे मला तुला घालायला चांगली नव्हती त्यामुळे मी हे घातली. नंतर नाही बाबा इकडे गेलो आणि पुढे तिकडे वॉकला 1 नंबर जागा आहे आपली अशी गाडी. ओके तो खाली दिसती लावलेली या रस्त्यानं जाते आपल्या मी सिटीत. काल रात्री एक मित्र होता मित्र म्हणजे रस्त्यानं चालतं काल ओळख झाली. त्या गाडीवाला बघितलं ना तुम्ही ते गाडीवाला म्हणलं माझ्या मित्राची राहता का चालतं राहतो म्हणलं. तो त्यांचा आहे अड्डा या बाटल्या भेटल्या वापरायच्या बघितलं कसं आहे. आता ही ती आपलं सामान समजा काल रात झोपलं होतं मस्त मध्ये पंखा लावून पंखा बंद करू द्या आधी परत लक्षात आलं ते. ओके पंखा बंद केला या. आता इथनं निघून सायकल लावली खाली. आज आपण महाराष्ट्रात पोचतोय. लेट्स गो. ए हर हर महादेव या बच्चा नावानं सांग बरं. सकाळ सकाळी निघलो आता आज महाराष्ट्रामध्ये पोचतोय. त्यामुळं जी ही मनात जी आतमध्ये चाललं आहे ना माझ्या ही वेगळं आहे काहीतरी कारण महाराष्ट्रात निघालो म्हणजे आणि ते बी किती पहिली राईडला मी 7 दिवस घरी होतो पण मेन गोष्ट कशी आहे ना की ते 7 दिवस लावून मी माझ्या घरी नव्हतो. मी पुण्याला होतो कामानुसार थोडं जसं पुण्यातनं आलो तसं हाय असं लगेच निघलो मी. म्हणजे तुम्ही विचार करा माझी सायकल म्हणा मी तरी एकदा मध्ये गेलो होतो पण माझी सायकल आज 8 महिन्यात आज घरी निघाली सायकल. 8 महिन्यात आज घरी निघाली सायकल. विचार करा मग तुम्ही 8 महिन्यात आज घरी निघाली सायकल आपली. ओके नाश्त्याला बघा काय पोहे भेटतात काय 20 रुपयाला पोहे भेटते तिकडं एक नावाची गोष्ट आहे. त्याला निघलो मी आयो आता ही सरळ रस्ता आपला धुळ्याला जातोय. सरळ रस्ता धुळ्या म्हणजे माझी जी खुशी आहे ना ही खुशी नाही मला सांगायचं. सरळ आपण धुळ्यात निघालेलो आता. कसं आहे माळरान आहे माळरान नुसतं. हे माळरान मला आठवतंय मी जिशवी नोकरायचो असतं माळरान लय जास्त लय भारी वाटतंय राव. आपल्याकडे आलोय राव. आता रस्त्याकडे निघालो तू जरा थोडं म्हणलं हेल्प घ्यावं म्हणलं जरा थोडं हेल्प घेतो हेल्प पिलो जरा थोडं. उन्हाचा तडा खतरनाकमध्ये या आपल्या वया रस्त्यानं ते पुढे उतार आहे जरा थोडा इथं मला तितक्यात चढ लागला होता. काय अडचण नाही. महाराष्ट्राची बाउंड्री फक्त आणि फक्त 123 किलोमीटर लांब आहे तर मला संध्याकाळपर्यंत मी पार करून जाईन एनर्जी घेऊन. सणाला जाणार नाही आता मला लय जास्त जोश आला आहे मला खरंच पुढे पडत नाही. चला ही बॅग तुटली बाबा. ही बॅग ना निसटलं आहे तिथं बांधलं होतं म्हणजे तुटलं या श्रवण बांधतो मग तू तेव्हा इथं बारकी मका केली या तेव्हा तिकडं मोठी मका आहे मध्ये गिनी गोल आहे लिंबाची हे झाड आहे बांध काळी माती लय भारी वाटतंय राव. इतक्या नाव लिहून आहे लय जास्त भारी वाटायला लागलं या. रस्त्याच्याकडे असं गेलेलो जागेला टँकर थांबवला भावना तिकडे पाठीमागं ना आलं. मला म्हणलं राव कापासून भेटायची इच्छा होती. सकाळी व्हिडिओ बघितला भाऊ बघत आलता मला भाऊ मला बघत चालतं येताना तर भाऊ म्हणलं चला तुम्ही माझ्या संग जेवण करा आपण दोघं जेवण करू चालतंय म्हणलं. थोडं खाऊ भूक नाही पण एक मान राखण्यापुरतं आपण थोडं जेवण करूया. समजीच लागली भेटायला आता महाराष्ट्राची जर अजून काय 120 किलोमीटर पाठीमागे महाराष्ट्राच्या अजून तवर लागली भेटाय समजी लय म्हणते अजून पुढे गाडी यायला लागली अजून अशी तुझा टँकर अजून यायला लागलाय पुढे भेटतो अजून इथून 10-15 किलोमीटरवर भेटतोय मला ती. सायकल तिकडे रस्त्यावर लावली या आपली काळी आहे हो का अशी. मी इथं ना थोडं नाश्ता करतो या.
रानात बसून खायचं जे आनंद आहे ना, हे आनंद कोणत्या पण नशिबात नसतो या. जी गरीब माणूस आहे ना, हे त्या नशिबात आहे. 5 स्टार हॉटेलपर्यंत माझं पोट भरत नाही, मला साध्या रानात जेवण लागतं. भजी या खायला भारी मस्त. आताच मी कुठं आहे, इथनं बरोबर 2.5 किलोमीटर आपल्या महाराष्ट्राची बाउंड्री. ह्याच घाटातनं सायकल घेऊन गेलतो आणि आता एका वर्षानंतर ह्याच घाटात माघारी आपली सायकल निघालेली आहे. आणि ह्या घाटामध्ये समजा जास्त ॲक्सिडेंट होत्या. तर मी तुम्हाला दाखवतो पुढं, समजा जास्त ॲक्सिडेंट ह्या घाटात. पुढं बघा, गाडी जळलेली असताना, कुठं जळलेली असताना, कुठं पेटलेली असताना, पुढं गाडी तुम्हाला दाखवतो. चला दाखवतो मी तुम्हाला पुढं. आउट ऑफ कंट्रोल झाली गाडी, गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली. बसलो गेलो राहू ते सणात. तुम्हाला काय म्हणलं, हे तर ॲक्सिडेंट होत्यात लई जास्त. तेव्हा साईडला गाडी घातली, तो साईडला गाडी घातली, तो गेली गाडी गेली गाडी गाडी गेली गाडी गेली गाडी गेली. ह्या धुळ्या मार्गे घाटातनं उतरताना कधी पण ना, महाराष्ट्रात जाताना एक साईडनं आपण चालायचं, एकदम साईडनं. वाटलं सर खालनं जायचं, पण वरून एकदम इथनं मधनं चुकून जायचं नाही, कारण ह्याचं ब्रेक फेल होतं गाड्याचं आरामात एकदम. तेव्हा साईडला पहिली गाडी थांबली या. चला तुम्हाला पुढं अजून गाडी दाखवतो मी. तेव्हा दूर निघाला गाडीत ना, बघा तेव्हा पुढं निघाला का पुढं दूर. तेव्हा काय म्हणेल तुम्हाला, ह्या घाटामध्ये कंपल्सरी ॲक्सिडेंट होत आहेत ह्या घाटात. चल आता ह्या 2 नंबर गाडी आहे बघा, तेव्हा ही बी गाडी उभा ह्या घाटात आहे बघा. तिथं बी काहीतरी गोठा झाला आहे बघा, हिथं पण काहीतरी झालं या. हवा भरायला चालू आहे बघा, हवा भरायला चालू आहे गाडीमध्ये बघा. चल तुम्हाला पुढं दाखवतो नमुना अजून. माझ्या महाराष्ट्राची बाउंड्री फक्त 1.5 किलोमीटर आहे बघा, 1.5 किलोमीटर. बाप रे. चला मला तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची, एकदम इंटरेस्टिंग. धुळे जिल्हा हद्द सुरू. लय जास्त भारी वाटायला लागलं. इतका खुश आहे का नाही? अरे किती दिवसातनं महाराष्ट्रात येतोय, वर्षातनं महाराष्ट्रात सायकल यायला लागली आपली माघारी. इथं सायकल आहे फक्त आणि फक्त 2 कदम पुढं आणि आपला महाराष्ट्र. शिरपूर तालुका पोलीस स्टेशन, जिल्हा धुळे, हद्द सुरू. अरे वा 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 वा, अरे वा 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 वा, अरे वा वा वा. लय भारी वाटतं या, लय जास्त भारी वाटतं या. चला आता महाराष्ट्रात यायची तयारी. हवा बघा महाराष्ट्रात, बघा बघा किती पाऊल लागतो बघा फक्त महाराष्ट्रात. 1 2 3रा पाऊल महाराष्ट्रामध्ये. हे आलो महाराष्ट्रामध्ये फायनली. खरंच जी खुशी आहे ना, माझी खुशी कुणाला सांगता येत नाही, ती खुश आहे मी. लय जास्त भारी वाटायला लागले, कारण की मी माझ्या महाराष्ट्रात फिरवून आलो या. त्यामुळे आता आपला इथं इकडं ना मराठी माणसं आता कंपल्सरी आपल्याला भेटत राहणार, त्यामुळे नो टेन्शन नाही. तर चला पुढल्या राईड एन्जॉय करू आणि थांबायचा प्रबंध करू कुठतरी आपण. चला ओके. धुळे धुळे 82, नाशिक 237. खूप जास्त खुश आहे. माझा महाराष्ट्र, माझी काळी माती. लय जास्त भारी वाटतंय. आता सलग मी वडासनरमध्ये या आणि महाराष्ट्र बाउंड्रीच्या थोडं नॉर्मल पुढं आलो 1-1.5 किलोमीटर. वडासनर म्हणून एक हॉटेल आहे, इथं एक पंप आहे ना, इथं एक इंडियन ऑइल पंप आहे. ह्या पंपावर आजचा माझा मुक्काम आहे. आज मला वाटतं एका वर्षातनं जे आहे ना, आज पहिला मुक्काम हे आपल्या महाराष्ट्रामध्ये या. मी जसं इंस्टाला स्टोरी जरी लावली नाही भावांना ह्या अशी ठिकाण नाही, इथं माणसं रात्रीच्याला गाडी घेऊन येते मला भेटण्यासाठी. लय जास्त भारी वाटतं आपल्या महाराष्ट्रात आज इतक्या आलो या. आणि आपली सायकल आज एका वर्षातला महाराष्ट्रात आली या. माझी जी खुशी आहे ना ही फक्त माझी मला माहिती आहे. ह्या भावाला आधी आलो, भावाला मी काय म्हणलं माहिती का, भावा तो महाराष्ट्रातलाच आहे. भाऊ मला हिंदी लागला बोलायला. मी म्हणलं भावा महाराष्ट्रातलाच आहे का, जेव्हा भाऊ मराठी बोलला ना तेव्हा माझी जीवाला. भावा नाव काय आहे? तिथलाच आहे ना. मला लय भारी वाटलं भावा जेव्हा मराठी बोलला नाही, होय महाराष्ट्रातला आहे, तेव्हा लय भारी वाटलं. हे समोर राजस्थान वाटलंय. गेल्या वर्षी जाताना ह्या हॉटेल थांबलेलो, इथं दालबाटी म्हणून हॉटेल, तेव्हा तिथे राजस्थानी दालबाटी हॉटेल आहे. गेल्या वर्षी जाताना तिथे थांबलेलो, आज तर थांबलोय पण या पुढल्या साईडला थांबलो या ह्या ठिकाणी या. बघू आज मी स्टोरी तरी लावून नाही, जर धुळ्यामधली आपले बरेच फॉलोअर्स आहेत ती धुळ्यामधनं मला माहिती कोण नाही कोण इथं नक्कीच मला भेटा येणार नाही. स्टोरी लावतो की भाऊ नाही त्या अशा ठिकाणी आलो नक्कीच कोण नाही कोण येतील. नाहीतर उद्यासाठी आपला धुळ्यामध्ये या. लई जास्त भारी, लई वाजते भारी वाटतं काय. अरे खुशी रे महाराष्ट्रात आलो एका वर्षानंतर, भारी वाटतंय लय. चला आजचा मुक्काम इथं फ्रेश विश होतो, मस्त मध्ये व्हिडिओ एडिटिंग करतो भावांनो. आणि आपली सायकल एकदम मस्त आज महाराष्ट्रात या.
28,000 किलोमीटर एका वर्षामध्ये 25 ते 30 वेळा सायकल रिपेअर करून सुद्धा महाराष्ट्रात उभी आहे. ह्याला म्हणते ते खरा मराठी माणूस. भाई आ गए कुछ लगे घी. बस बस भाई ज़्यादा घी मत डालना. यही भाई ये पिछली बार भी ये यहाँ पे खा के गया था. ही बघा मस्त एकदम गावरान आपण बघा तूप तूप मस्त मध्ये एकदम खतरनाक तूप टाकलं या बाटीवरती. डाळीने एकदम गरमागरम मस्त कुस करून खाणूया.